शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेचा 17वा हप्ता येण्यापूर्वी लवकर चेक करून घ्या, अन्यथा पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 17वा हप्ता व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 4था हप्ता तुमच्या खात्यावरती जमा होणार नाहीत। त्यासाठी आत्ताच तुम्ही पात्र आहात का नाही हे चेक करून घेणे गरजेचे आहे। मित्रांनो, त्यासाठी पूर्ण व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा, कारण अनेक लाभार्थी पीएम किसान योजनेच्या 17व्या हप्त्यापासून वंचित राहणार आहेत। पूर्ण डिटेल्स माहिती पाहण्यासाठी गुगलमध्ये पीएम किसान या नावाने सर्च करा। सर्च केल्यानंतर पहिली वेबसाईट दिसेल पीएम किसान सन्मान निधी योजनेची, त्या वेबसाईटवरती क्लिक करा। क्लिक केल्यानंतर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा ऑफिशियल पोर्टल ओपन झालेला दिसेल। या पोर्टलवरून तुम्हाला डिटेल्स पाहता येणार आहे। मागील हप्ता किती तारखेला जमा करण्यात आला होता याचा उल्लेख सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेला आहे। मित्रांनो, आता पीएम किसान योजनेचा 17वा हप्ता तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे का नाही हे पाहण्यासाठी नो युअर स्टेटस यावरती क्लिक करा। क्लिक केल्यानंतर परत तुमच्या समोर एक दुसरा पेज ओपन झालेला दिसेल। या पेजवरून तुम्हाला काही माहिती भरून घ्यायची आहे। आता या ठिकाणी रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला टाकणं आवश्यक आहे। रजिस्ट्रेशन नंबर कशा पद्धतीने काढावा या संदर्भात आपल्या चॅनलवरती ऑलरेडी व्हिडिओ आहे, तो जर व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पाहून घ्या। मित्रांनो, रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे, जशास तसे कॅप्चा समोरच्या रकाना टाकायचा आहे आणि गेट ओटीपी यावरती क्लिक करायचं आहे। मी आता या ठिकाणी रजिस्ट्रेशन नंबर टाकलेला आहे, कॅप्चा जशास तसे समोर टाकलेला आहे। आता गेट ओटीपी यावरती क्लिक करणार आहे। क्लिक केल्यानंतर 1 सेकंदाच्या आत तुमच्या मोबाईलवरती एक ओटीपी येईल। तो ओटीपी तुम्हाला इंटर ओटीपी या ठिकाणी टाकायचा आहे आणि त्यानंतर गेट डाटा यावरती क्लिक करायचं आहे। आता ओटीपी टाकलेला आहे, गेट डाटा यावरती क्लिक करणार आहे। क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर पीएम किसान योजनेचा स्टेटस या ठिकाणी दिसणार आहे। आता यामध्ये तुमची पात्रता काय आहे, तुम्ही पात्र आहात की नाही हे सर्वप्रथम तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे। एलिजिबिलिटी स्टेटस, आता यामध्ये लँड सीडिंग तुमची यस आहे का बघा, त्यानंतर ई केवायसी पूर्ण आहे का बघा, आणि आधार बँक अकाउंट जो आहे तो ॲक्टिव्ह आहे का, सीडिंग आहे का हे बघून घ्या। अनेक लाभार्थ्यांचे या ठिकाणी त्रुटीमध्ये पडलेले आहेत, त्यासाठी तुम्ही सुद्धा आता येणाऱ्या हप्त्याबरोबर पात्र होणार आहात का हे पाहून घेणं गरजेचं आहे। या तिन्ही बाबी जर तुमचे पूर्ण असतील तर आता येणारा जो हप्ता आहे तो येणारा हप्ता तुम्हाला या ठिकाणी काय दाखवतं हे पहा। जो हप्ता तुमचा येणार आहे 17वा असेल, जशा पद्धतीने तुम्ही रजिस्ट्रेशन केला असेल तशा पद्धतीने तुमचे हप्ते असतील। आता ज्या लाभार्थ्यांचा हप्ता असेल तो हप्ता या ठिकाणी वेटिंग फॉर स्टेटस म्हणून दाखवत असेल तर तुमचा हप्ता कन्फर्म येणार आहे असं समजून घ्या। मित्रांनो, आता अनेक लाभार्थ्यांचे हप्ते पेंडिंगमध्ये राहिलेले आहेत, अशा लाभार्थ्यांनी सुद्धा चेक करून घ्या। त्यानंतर जी काही त्रुटी असेल ती त्रुटीची पूर्तता तुम्ही केली असेल तर अशा लाभार्थ्यांनी सुद्धा हे चेक करणं अनिवार्य आहे। मित्रांनो, अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे। लवकरात लवकर प्रत्येक शेतकऱ्यांनी आपला स्टेटस चेक करून घ्या। धन्यवाद।